नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात खास करून जबरदस्तीने धर्मांतर हे प्रकरण खूप गाजत आहे. सर्वात मोठं प्रकरण तर नाशिकच्या TCS मधील प्रकरण. त्या ठिकाणी बळजबरीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न, हे प्रकरण खूप गाजलं आणि त्यातल्या आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. असंच एक धक्कादायक प्रकरण परत एकदा नागपुरात घडलेलं आहे. काय आहे हे प्रकरण? कोण कोणाला बळजबरीने धर्मांतर करायला भाग पाडत होतं? त्याचप्रमाणे वायुसेनेतील अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अशा गोष्टी होतात. कसं काय हे सगळं घडून आलं? हे सुरू कसं झालं? कुठपर्यंत पोहोचलं आणि शेवटी याचा खुलासा कसा झाला? हे सर्व आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. मित्रांनो, नागपूरमध्ये एक महिला 24 वर्षीय विवाहित महिला राहत होती. ही महिला वायुसेनेतल्या एका अधिकाऱ्याची पत्नी होती. स्वतः ही महिला सुद्धा लँड डीलिंगचा व्यवसाय सुद्धा करत होती. पती वायुसेनेत, त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालू होतं. याच नागपुरात राहणारा अयाज ताज मदारे नावाचा एक गृहस्थ. गमतीची गोष्ट अशी आहे की अयाज आणि ही महिला हे शाळेतले वर्गमित्र, म्हणजे दोघंही एकत्र शाळेत राहायचे. त्यानंतर त्याला कळलं एके दिवशी की ही महिला इथे इथे राहते, हिचं लग्न होऊन ही आलेली आहे, लँड डीलिंगचा व्यवसाय वगैरे करते. हे समजल्यानंतर या अयाजने या महिलेशी प्लॉट किंवा काहीतरी प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या बहाण्याने संपर्क केला. सुरुवातीला फोनवरती ह्यांनी काही ओळख वगैरे दाखवली नाही. एक प्रॉपर कस्टमर असल्यासारखं त्याने भासवलं आणि तिला भेट घेण्यासाठी सांगितलं. भेटल्यानंतर अर्थातच खुलासा झाला की दोघं शाळेतले वर्गमित्र आहेत आणि आता इतक्या वर्षानंतर आपला संपर्क परत झालेला आहे वगैरे वगैरे. तिथून मग फक्त व्यावसायिकच नाही तर तिथे मग त्यांचे काही पर्सनल गप्पा टप्पा पण सुरू झाल्या. महिलेच्या डोक्यात असा काहीही दुसरा कोणता विचार नव्हता. फक्त एक जुना वर्गमित्र म्हणून ती त्याच्यासोबत बोलत होती. पण या अयाजच्या डोक्यामध्ये एक भयंकर कट शिजत होता आणि त्याने या कटाला मार्ग दाखवण्यासाठीच तिच्यासोबत ओळख काढली, संपर्क केला, व्यावसायिक दृष्टिकोनातून संपर्क केला आणि मग मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या महिलेला भेटण्याचा या अयाजचा उद्देशच मुळात वाईट होता. ही भेट झाली, त्यांचे बोलणे सुरू होते, व्यावसायिक लेणं देणं सुरू होतं. याच दरम्यान या अयाजने या महिलेला एके दिवशी एका हॉटेलमध्ये बोलवलं. जुना लहानपणीचा मित्र असल्यामुळे त्या महिलेला तसा काही वाईट हेतू असेल असं काही वाटलं नाही आणि ती गेली. गेल्यानंतर यांची भेट झाली. या अयाजने तिला ज्यूस ऑफर केला आणि ज्यूस प्यायला दिला. ज्यूस पिल्यानंतर त्या महिलेला तब्येत खराब झाल्यासारखं वाटू लागलं, कारण या नराधम अयाजने आधीच त्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं होतं. ज्यूस पिल्यानंतर तिला अस्वस्थ वाटायला लागलं. थोड्या वेळाने तिला गुंगी यायला लागली आणि ती बेशुद्ध अवस्थेत चालल्या गेली. याच बेशुद्ध अवस्थेचा फायदा उचलून या अयाजने तिचं लैंगिक शोषण केलं. एवढंच नाही तर तिचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढले. सर्व काही प्री प्लॅन ठरल्याप्रमाणे हा अयाज करत होता. फोटो आणि व्हिडिओ काढले. ती शुद्धीवर आल्यानंतर मग तिला सर्व प्रकार लक्षात आला. तेव्हा अयाजने तिला फोटो आणि व्हिडिओ दाखवले आणि आता मी म्हणेल तसं तुला करावं लागेल असं तिला सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी परत अयाजने तिला कॉन्टॅक्ट केला, परत भेटायला बोलवलं आणि जर नाही आली तर हे फोटो आणि व्हिडिओ तुझे मी नातेवाईकांमध्ये आणि पब्लिकली पाठवून देईल आणि तुला बदनाम करेल, तुझ्या घरच्यांना बदनाम करेल, अशा धमक्या देऊ लागला आणि वारंवार तिचं लैंगिक शोषण केलं. यानंतर या अयाजने जवळपास 4 लाख रुपये तिला ब्लॅकमेल करून ब्लॅकमेलिंगद्वारे तिच्याकडनं 4 लाख रुपये सुद्धा उकळले. बरं, हे इतकं सगळं इतक्या सहजासहजी आणि सोप्या पद्धतीने का बरं चालू होतं? कारण या महिलेचा पती वायुसेनेत अधिकारी, त्याची पोस्टिंग दुसरीकडे दुसऱ्या शहरांमध्ये होती आणि पोस्टिंग एकदा लागल्यानंतर 1, 2, 3 महिने कंटिन्यू ड्युटी असते. त्यानंतर काही दिवसांची सुट्टी मिळत असते. त्यामुळे या महिलेचा पती हा नागपुरात नव्हता.
तो त्याच्या पोस्टिंगच्या ठिकाणी होता. महिलेने घाबरून कोणालाच काहीच सांगितलं नाही आणि चुपचाप या अयाजचे अत्याचार सहन करत राहिली. हे असंच बिनबोभाट चालू होतं. एके दिवशी या अयानने नागपूर जवळीलच एका सुनसान रिमोट एरियामध्ये या महिलेला बोलवलं. त्या ठिकाणी या अयाजचा मित्र अमीन शेख हा हजर होता आणि त्यासोबतच एक मौलाना सुद्धा हजर होता. महिलेने जी तक्रार दिली त्या तक्रारीत म्हणलंय की या ठिकाणी मला समोर बसवून या मौलानाने काहीतरी पाठ वाचले, काहीतरी काय 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 केलं आणि त्यातच या दरम्यान अनेकदा या महिलेकडनं कबूल है म्हणून घेतलं गेलं. या सर्वांमागे षडयंत्र होतं त्या फोटो आणि व्हिडिओचं आणि लैंगिक शोषणाचं आणि ब्लॅकमेलिंगचं. कबूल है म्हणून घेतलं आणि त्यानंतर अचानकपणे तिला सांगितलं की आता तू इस्लाम धर्म रीतिरिवाजाने स्वीकार केलेला आहे, त्यासोबतच या अयाज सोबत आम्ही तुझं लग्न देखील लावून दिलेलं आहे असं तिला सांगण्यात आलं. हे सर्व ऐकून ही महिला अक्षरशः चक्रावून गेली. कुठे जाऊन जीव द्यावा का असं तिला वाटू लागलं. दरम्यान 1-2 दिवसांनीच मग या महिलेचा पती आपल्या ड्युटीवरनं परत आला. महिलेचा पती परत आल्यानंतर धाय मोलकून ह्या महिलेने आपल्या पतीला घडलेल्या सर्व घटना सांगितल्या. त्याने त्या ऐकून घेतल्या आणि दोघांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठायचं ठरवलं आणि पोलिसांमध्ये तक्रार द्यायची ठरवली. ते लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर यांनी रीतसर तक्रार दिली, FIR दाखल केला आणि लगेच या नराधमांचा शोध सुरू झाला. यांचा शोध घेणं पोलिसांसाठी काय मोठी गोष्ट नव्हती. मोबाईलचे लोकेशन, कॉल रेकॉर्ड ट्रेस करून लगेच यांना ताब्यात घेण्यात आलं. पण जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावणारा आणि यांचा निकाह लावून देणारा तो मौलवी मात्र फरार झाला. त्याचा शोध पोलीस आत्ता सुद्धा घेत आहेत. यामधली एक विलक्षण गोष्ट म्हणजे मित्रांनो, या महिलेचा आणि या अयाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये दोघ जण बेडवर बसलेले आहेत. अयाजने तिचे हात पकडलेले आहेत. ती महिला विनंत्या करते की मला सोड, मला जाऊ दे, माझा हात सोड. पण हा अयाज तिचं काही ऐकायला तयार नाही. हा काहीतरी शब्द पुटपुटतो आणि तिच्या चेहऱ्यावरती फुंकर मारतो. या महिलेने घटनाक्रम सांगताना सुद्धा आपल्या पतीला आणि पोलिसांना हे सांगितलेलं आहे की तो वारंवार असं करायचा, काहीतरी मंत्र पुटपुटायचा आणि माझ्यावरती फुंकर मारायचा आणि फुंकर मारल्यावर तो म्हणायचा की मी आता तुला दुवा दिलीये, बददुवा दिलीये, याचा तुझ्यावरती परिणाम होणार, तू जर माझं ऐकलं नाही तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होणार. अशा पद्धतीच्या धमक्या हा अयाज मदारे त्या महिलेला देत होता. वारंवार तिला हे सांगत होता की तुला इस्लाम स्वीकारावा लागेल, इस्लाम स्वीकार केला तरच तुझं कल्याण होईल, नाही तर तू खूप अडचणीत येईल, तुझा कुटुंब सगळं अडचणीत येऊ शकतं. अशा धमक्या द्यायचा, लैंगिक शोषण करायचा आणि बळजबरीने धर्मांतर करायला लावायचा. त्याचा निकाह ज्यावेळी झाला त्यावेळी हा अयाजचा मित्र अमीन शेख हा त्या ठिकाणी हजर होता आणि त्यांनी सुद्धा या सर्व प्रकरणात या अयाजची मदत केली असं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पोलिसांनी या अयाज आणि अमीन या दोघांनाही अटक केलेली आहे. पण बळजबरीने धर्मांतरणाचे हे जे प्रकार वारंवार आपल्याला समोर दिसून येत आहेत आणि धर्मांतर करण्यासाठी लैंगिक शोषण करणं, आर्थिक पिळवणूक करणं, ब्लॅकमेलिंग करणं हे प्रकार अलीकडच्या काळात जास्त होताना आपल्याला दिसत आहेत. नाशिकचं असंच एक प्रकरण या काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. त्यात सुद्धा हीच मोडस ऑपरेंडी वापरण्यात आलेली होती. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणं हे आता पोलिसांसमोर मोठं आवाहन ठरत असताना आपल्याला दिसून येते. याला दुसरं तिसरं काही नाही, फक्त आणि फक्त कायद्याचा दरारा हे एकच सोल्युशन आहे की कोणी हिंमतच करू नये अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची. मित्रांनो, नागपुरात हे सगळं घडलंय. महाराष्ट्रात वारंवार एकामागे एक अशी प्रकरणं समोर येत आहेत. या सर्वांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.